सर कोण माफिया आहेत, त्यांना राजाश्रय आहे का, त्यांची नावं काही तुम्ही घेऊ शकता का? किती मुरुम आतापर्यंत आपल्याला उत्खनन झालेलं असेल आणि किती नुकसान केलं सरकारचं राज्य सरकार? माफिया कोण आहे? माफिया हे पोलिसांना त्या ठिकाणी माहिती आहेत, त्यांची नावंही माहिती आहेत, कोण मूळ माफिया आहेत ते सगळे. जर सरकारने मोकळीक दिली तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. राजाश्रय असल्याशिवाय कुठला माफिया तयार होत नाही. तर माझी सरकारला विनंती राहील की मगाशी बोलल्याप्रमाणे या सर्वांना मोकळीक द्यावी. जनतेसमोर हे मूळ माफिया सगळे येतील. हा मुरुम कशासाठी उचलला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात? मोठ्या प्रमाणावर हा मुरुम आजूबाजूला जे मोठी रस्त्यांची कामं चालू आहेत तिथं विकण्यासाठी नेला जातो. आजूबाजूला मोठे शहर आहेत, उदाहरणार्थ कुर्डवाडी आहे, टेंभुर्णी आहे, या ठिकाणी जे लोक घरं बांधतात त्यासाठी नेला जातो. किंवा गावात आज पावसाळा चालू आहे, त्या पावसासाठी शेतकऱ्यांना विकला जातो की कुणाला घरासमोर मुरुम टाकायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. परंतु शासनाचे जे कुठल्याही नियम अटीन पाळल्या जातात, उलट शासनाच्या अंगावर जायचं काम या ठिकाणी करतायत. एक व्हिडिओ मगाशी जो मी दाखवला तो महसूलचा कर्मचारी मोरे होता, त्याच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी आणि ती तक्रार गेल्यानंतर DYSP तिथं हजर झाल्या.